नमस्कार. आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. कमी करण्यात आलेल्या महापालिका सफाई कामगारांना परत कामावर घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कामगार युनियनकडून धरणे, मुंडन व मोर्चा आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रशासनाने अमृत एंटरप्राइजेस कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान यावर अमृत एंटरप्राइजेस कंपनीनं वेळ मागत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान कंपनीच्या विनंतीला मान देत सफाई कामगार युनियनचे नेते गणेश शिंगे यांनी 8 दिवसात तोडगा काढण्याच्या अटीवर आज गुरुवारपासून होणारे काम बंद आंदोलन मागे घेतले. सध्या लग्नसराईचा हंगाम आणि शेतकऱ्यांची पेरणीपूर्व लगबग सुरू असतानाच चलनाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तीव्र चलन टंचाईबाबत खासदार अशोकराव चव्हाण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक संचालकांना पत्र लिहून जिल्ह्याची पुढील 7 दिवसांची गरज पूर्ण करण्यासाठी किमान 200 कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केलेत. नांदेड शहराच्या विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर कविता मुळे यांनी काल महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक घेतली आहे. दरम्यान महावितरणनं तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून अखंडित वीज पुरवठा करावा अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्यात. शहरातील मोर चौक ते छत्रपती चौक रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर काल महापालिका व पोलीस विभाग यांच्या वतीनं जुना मोंढा टॉवर ते जुना मोंढा ब्रिज दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील सर्व अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.